सत्तेच्या नशेत असलेले मोदी सरकारच्या ईडीच्या माध्यमातून काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर निराधार खटले लादून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे। काँग्रेसकडून हे कोणत्याही किमतीत सहन केले जाणार नाही। मोदी सरकारकडून सुरू असलेल्या ईडीच्या गैरवापराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे खासदार, आमदार, प्रमुख नेते, हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मुंबई येथील टिळक भवन परिसर इंडिया बुल्स समोर आंदोलन केले। या आंदोलनात सोलापुरातून प्रदेश काँग्रेसचे चिटणीस माजी नगरसेवक विनोद भोसले, राहुल वर्धा उपस्थित होते। यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, जब मोदी करता है पीढ़ी को आगे करता है। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। सोनिया जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।